बालगंधर्वचा बटाटे वडा आमच्या काळात पुण्यात फारच फेमस होता आणि आजही असेल. तर या बटाट्या वड्यावरून मला एक गोष्ट आठवली फार जुनी. त्यावेळेला एक 32 नंबरची बस होती. राउंड बस म्हणायचे तिला. डेक्कन टू डेक्कन. आणि ती व्हाया कर्वे रोड, प्रभात रोड अशी जाऊन ती फिरून परत डेक्कनला जायची. म्हणून डेक्कन टू डेक्कन. आणि त्या बसनी मी नेहमी ऑफिसला जायचे. सकाळी 9:30 ला जायचे आणि संध्याकाळी 6 ला मला ती बस मिळायची. त्यामुळे मग मी त्या बसनी यायचे आणि माझ्याबरोबर माझी मुलगी असायची. तर माझी मुलगी हिअरिंग डिसेबल आहे. त्यामुळे ती आणि मी असलो आणि मग कुठं तिला पण लोकांशी बोलायची असं खुणेनी खूप हौस होती. तर ती अशी कोणाशी ना कोणाशी बस स्टॉपवर गप्पा मारायची. तर एक दिवस एक मुलगी भेटली. ती पण बस स्टॉपला उभी होती आणि तिच्याशी बोलत होतो. ही आमची मुलगी तिच्याशी बोलत होती आणि काही ना काही गप्पा त्यांच्या चालल्या होत्या हळू आपल्या. आणि मग ती पण मुलगी तिला साथ देत होती तिच्या खुणेच्या भाषेला. आणि मग झालं काय, एक दिवस ती म्हणाली, "मला खूप भूक लागली आंटी, माझ्याबरोबर येता का? मला वडा खायचा." ती एकटीच असायची नेहमी आणि हातात मॉडर्नचा ब्रेड असायचा. तर आम्ही बालगंधर्वला गेलो, वडा खाल्ला, रिक्षात परत आलो. बसनी ती उतरली, मध्ये मी मग घरी गेले आणि मग काही दिवस झाले आणि एकदम मला माझ्या मुलीने विचारलं, "तिचं नाव काय गं?" खुणेनी. म्हटलं, "अगं मी नाही विचारलं, विसरले." आणि मग एक दिवस पेपरमध्ये पाहिलं तर ती कोण होती माहितीये? जया बहादुरी. एफ-टी-आयमध्ये होती आणि ती आमच्याबरोबर नेहमी बसमध्ये असायची. आणि मी म्हटलं, "अरे, अरे, मी तिची ओळख जास्त करून घेतली असती तर किती बरं झालं असतं."